नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. हो. आणि आजचा व्लॉग आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि फक्त आमच्या दोघांसाठीच नाही तर आमच्या अख्ख्या फॅमिलीसाठी सुद्धा स्पेशल Yes. असणार आहे. कारण आज आम्ही ज्याला इंट्रोड्यूस करणार आहोत ना तो खूप स्पेशल. हो, आम्हा सर्वांसाठी स्पेशल आहे. जणू काही आमच्या घरातलं ते शेंडेफळ आहे. एक्झॅक्टली. आणि तो नसला ना तर आम्हाला घर घर नाही वाटत. तो नसेल तर आम्हाला काही नाही वाटू शकत यार. कारण त्याच्यामुळे ना घर हसत खेळत चालत बोलत असं सगळं असतं. तर बघायचं तुम्हाला? बघायचंय. एक मिनटं, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही आमचे पुढचे ब्लॉग बघू शकता जे ठरलेल्या दिवसांमध्येच येणार आहेत आणि तुम्ही नेहमी एन्जॉय करू शकता आमचे ब्लॉग. सो प्लीज सबस्क्राईब. आणि जास्त वेळ न दवडता आम्ही आणतोय. सो हा हे आमचं मफिन. हा स्पेशल आहे आमच्यासाठी. हेच आहे ते स्पेशल सरप्राईज सगळ्यांसाठी. आणि हा खूप खास आहे आमच्याकडे. खूप 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 शेंडेफळ आहे आमच्या घरचं. हो, हे शेंडेफळ जे आहे ते आमच्या आयुष्यात कसं आलं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ते खाण्यात बिझी आहे आता. हो, ॲक्च्युली आमचं असं काहीच थॉट नव्हता की डॉगी घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. असं झालं आहे ना की मॉफिन आमच्या लाईफमध्ये अचानक आला. एक दिवस आम्ही असेच व्हिडिओ बघत होतो डॉगीजचे आणि अचानक ओमकारने मला लास्ट इयर लास्ट इयर हां म्हणजे आम्ही नेहमीच बघायचो. पण डिसेंबरमध्ये असं झालं की ओमकार बघत होता व्हिडिओज आणि आम्हाला असं झालं की चल ना बघूया आपण. आणि ओंकार असं म्हणाला की आणि माझ्याकडे ना ॲक्च्युली शिजू होता. सो मला थोडा एक्सपिरियन्स होता. सो मी याचे कान चावत असायचे त्याच्यावरनं. खूप जास्त. पण मग त्याला आपण असं झालं की चल आपण शिजूबद्दलच विचारूया. मग त्याची एक क्लायंट आहे जिथे तो जातो फिटनेस ट्रेनिंगसाठी. समिता नाव आहे समिता तिचं, सिंग म्हणून राईट? माझं समिता सिंग client म्हणून आहे. एक तर क्लायंट आहे. हो, तर तिच्या घरी सुद्धा सेम ब्रीड शिजू जी आहे ती आहे, ज्याचं नाव आहे लिओ. ठीक आहे. तर मी तिला कॉन्टॅक्ट केला. तिने मला रिकोपेट्सचा रेफरन्स दिला, जे डोंबिवलीमध्ये हो, आहे. जे डोंबिवलीमध्ये आहे. तर रिकोपेट्समध्ये कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला काही फोटोज व्हिडिओज पाठवल्या. तर त्यामध्ये त्यांनी असं फिरवून ते असं हो, असं दाखवतात हातावरती. पपीज की हा तुमचा पपी आहे. त्यांनी आम्हाला चूज करायला नाही दिला. तर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला वेल सर्टिफाईड येस. मेडिकली चेक्ड पपी तुम्हाला आम्ही देणार आहोत. आणि त्यांच्याकडे 101% फक्त ओरिजिनल ब्रीड मिळतात. सो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की तिथून घ्या. तिथे Rico मोठ्या Pets. मोठ्या सेलिब्रिटीजने सुद्धा तिथून डॉगीज घेतलेले आहेत. येस. सो तुम्ही तिथे जाऊ शकता आरामात. आणि हा आल्यानंतर तर जे काही होतं आम्ही बुक केलं होतं. आम्ही ठरवलं होतं की नवीन वर्षातच मफिनला घरी आणायचं. आणि मग मफिन आला आमच्या घरी तेव्हा तो अक्षरशः एवढूसा होता. एवढूसं पिल्लू होतं एकदम फरी बेबी. आणि त्याच्यासोबत ना एक गोल्डन रिट्रीवर सुद्धा आला होता. मला तर त्याला सुद्धा ठेवायची इच्छा झाली होती बट ते ऑलरेडी एंट्री बुक केलेलं होतं. आणि मग मफिन आला घरी आणि मग आम्ही ॲक्च्युली घरी कोणालाच सांगितलं नव्हतं. हे फक्त मला, ओंकारला आणि वेदांत माझ्या धीराला माहीत होतं. आणि मग तो घरी आला आणि ॲक्च्युली पप्पा होते आतमध्ये बेडरूममध्ये आणि पप्पांना अजिबात डॉगी आवडत नाही. असं म्हणजे ते खूप घाबरायचे. फोबिया होता. आणि मग मफिन घरी आला आणि मग आम्ही म्हटलं की आता तो हॉलमध्ये खेळत होता पण त्याचा आवाज येत नव्हता. आणि मग आम्ही वेदांतला म्हटलं की चल दाखवूया पप्पांना. 40 दिवसाचा होता, बरोबर. 45 डेज कंप्लीट झाल्यावरती complete. मफिन आमच्या घरी आलाय. म्हणजे ते जेव्हा आईचं दूध सोडतात ना तेव्हाच ॲक्च्युली त्यांना घ्यायचं असतं. कारण त्यांना प्रॉपर सगळं न्यूट्रिशन मिळालेलं असतं तेव्हा. तर थांबणार नाही एका जागी. आणि मग आम्ही पप्पांना आतमध्ये न्यायला घेऊन गेलो त्याला. आणि पप्पांनी बघितलं आणि पप्पांनी पहिलं तर असं विचारलं की कोणाचं आहे. हो. घेऊन जायला घेऊन कोणाचं जा. आहे? कारण आम्ही म्हणालो की आपले. तर पप्पा म्हणाले घेऊन जा. आणि ते फुल ऑन स्ट्रेसमध्ये होते आणि आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय करायचं. त्यांनी तर नंतर काय सांगितलं आपल्याला की मी तर एका गार्डनमध्ये जाऊन बसलेलो. हो, मी खूप स्ट्रेसमध्ये होतो की मी कसा घरात वावरेन, कसं मी याच्यासोबत मी कसा ॲडजस्ट होईन. सो सुरुवातीचे काही दिवस कसे गेले मित्रांनो माहिती आहे का, की लिटरली पप्पा दरवाजा बंद करायचे. तर शिजू पपी हा छोटा आहे, पहिले दरवाजा बंद केला,
काही दिवसांनी दरवाजा थोडासा ओपन केला, काही दिवसांनी दरवाजा अजून थोडासा ओपन केला, त्यानंतर पूर्ण दरवाजा ओपन केला. हा बघा, बरोबर आहे, तो म्हणतो ते बरोबर आहे, त्याला पण माहिती आहे, त्याला पण आठवतं. आणि त्यांना कळलं की हा काय वरपर्यंत पोहोचत नाही, ते बेडवर पेपर वाचत असायचे. आणि मग त्याच्यानंतर झाले ते नॉर्मल झाले, कारण त्यांना कळलं की हा काही करत नाही, हा चावत नाही, हा भुंकत नाही जास्त, हा प्रेमच करतोय फक्त. कारण कोणीही आलं ना तो एकदम प्रेमाने जायचा जवळ, तो अजिबात कधी चावायला नाही, काहीच नाही. आमच्या घरी काकू येतात त्यांना पण तो इतका जीव लावतो ना, फक्त भेटायचं असतं. मी व्हिडिओज टाकेन की आमच्या काकू काही दिवसांसाठी बाहेर गेल्या होत्या आणि तो ज्या प्रकारे त्यांना भेटत होता ना, म्हणजे त्याचं असं नाही आहे की हा माझा आहे, हा माझा नाही आहे, तो सगळ्यांना इक्वली प्रेम करतो. आणि मग पप्पा त्याबरोबर खाली बसून, मग एकदा ना तो पप्पांच्या अंगावर पण चढला होता आणि मला खूप भीती वाटली होती तेव्हा, कारण मला झालं तर पप्पानी फेकून दिलं तर याला, पण नाही, पप्पा त्याशी खूप नंतर, आता तर म्हणजे त्याच्या खाण्याच्या वेळापासून सगळं पप्पा बघतात, आम्ही काही बघत नाही. आईंनी तर ग्रीन फ्लॅगच दिला होता, कारण आईंना खूप आवडतात डॉगी. मला आठवतं आई ऑफिसवर आल्या होत्या ना आणि त्याच्या समोर बसल्या होत्या, आय डोंट नो, पण आम्हाला असं खूप वाटलं की त्या खूप ओव्हरवेल्म झाल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी होतं. त्यांनी दाखवलं नाही, पण होतं. त्याआधी आपण एकदा ना लास्ट टाइम पण डिस्कस केलेलं की आपण लेट्स गो फॉर गोल्डन रिट्रीवर, असं पण आपण डिस्कस केलं. आणि आई तेव्हा असं म्हणाले होते की नको, आपण ना कॅट आणूया, ती ठेवता येते, पण आम्हाला कॅट नको होती, हवं तर मग डॉगच आणायचं, असं आमचं ठरलं होतं. आणि मग काय, हे आता आमच्या घरात शेंडेफळ झाले, त्याच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या वेळा आम्ही आणलंय, पण आता सगळेच बघतात, कोणी असं नाहीये की कोणाला तो नको आहे किंवा अरे हो, आमचे दादा वहिनी हे सुद्धा कधीच डॉगीला हात नाही लावायचे. बाहेर कुत्र्यांची ज्याला भीती आहे ती आज खाली बसते, ती आज त्याला काय म्हणतात पेट करते. म्हणजे या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात नवीनच आहेत आमच्या घरात, कारण आमच्या घरात पेट हा प्रकारच नाही पहिल्यापासून. म्हणजे पेट काय असतं, लाईक पपी काय असतो, हाऊ टू हँडल द पपी, त्यांना घरात कसं म्हणजे आपण ॲडजस्ट करून घेतो, आपण आपल्यासोबत कसं त्यांना वाढवतो, या सगळ्या गोष्टी सगळ्या मफिन आल्यानंतरच सगळ्यांना कळलं की काय असतं एका पपीचं शेड्यूल. तुझ्याबद्दलच बोलतोय, तुझ्याबद्दलच बोलतोय. ज्याने पण पपी घेतलाय ना, त्याचे लाड सगळं एका बाजूला, पण दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुम्ही जर डॉगी घेतला तर त्याला डिसिप्लिनमध्ये ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे, नाहीतर मग नंतर ना डॉग सांभाळणं खूप मुश्किल होतं. बरोबर. आणि देवाच्या कृपेने ना हा खरंच खूप हुशारच निघाला आहे, कारण त्याला आम्ही आणल्या तो पहिलं कुठेही सुसू करायचा, सगळीकडे सुसू करायचा, 5-6 दिवस असं तेच चालू होतं. पण मग आम्ही त्याला सगळ्यात पहिली सुसू ट्रेनिंग चालू केली. आम्ही पी पॅड आणले आणि ऑब्व्हियसली पप्पांच्या भीतीने ते पी पॅड बाथरूममध्ये नव्हतं ठेवत, पण मग तो पी पॅडवरतीच जाऊन सुसू करायला लागला. आणि आत्ता अशी कंडिशन आहे ना की पी पॅड कधीतरी आम्ही ते, म्हणजे जेव्हा ते पी पॅड काढला जातो, पी पॅडचं इथे पुसलं जातं, तर पी पॅड कधी ना राहून जातो टाकायचा, कारण ज्या काकू येतात त्या विसरतात, सो आम्ही टाकतो. पण तो ना भुंकून घरात कोणाला तरी ही गोष्ट सांगतो की पी पॅड टाका, मग त्याचं चालू असतं, तो तिथे येऊन भुकतो, म्हणजे त्याला पी पॅडवरच करतो, इतर कुठेही जाऊन सुसू पॉटी काहीच करत नाही. आम्हाला त्याचा अजिबात त्रास नाही आहे. त्याची एक गुड हॅबिट आहे. गुड हॅबिट. आणि एक क्यूट हॅबिटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याची, की कोणीही आलं तर तो त्याला वेलकम कसा करतो, तसं मस्त असं सूर्यनमस्कार घालतो, पाय त्याचे असे दोन्ही पुढचे खाली असतात आणि लिटरली तो सूर्यनमस्कार स्ट्रेचिंग करतो आणि असा एक हात तुमच्या समोर असा आणतो, मग तुम्ही खाली बसायचं, त्याचा हात हातात घ्यायचे, त्याला पेट करायचं आणि त्यानंतरच तुम्हाला घरात एंट्री, असं समजा. येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, त्याला आम्ही काही ट्रिक्स शिकवल्यात. आमच्या आईंचा खूप हट्ट होता की त्याच्यासाठी तुम्ही ट्रेनर लावा. ती जवळपास शोधत होती इंस्टाग्रामवरती ऍड्स यायच्या, तर ती शोधत होती, त्यांना फोन येत होते, पण मी सांगितलं की नाही, आपण त्याला घरी ट्रेन करू, कारण एकतर ते पेटते, त्याला कुठलाही शाळेत टाकायची गरज नाही आहे. आपल्या घरातली मुलं सुद्धा इतकी शिस्तीत नसतात, तर त्यांना सुद्धा शिस्त लावायची गरज नाही आहे, हे मला पर्सनली वाटतं. मी ओमकारला पण बोलायची की तू किती शिस्तीत आहेस की त्याला शिस्त लावायची, का लावायची आहे त्याला शिस्त. पण आम्हाला ना खरंच तुम्हाला काही ट्रिक्स दाखवायच्या ज्या मफिन करतो आणि त्या खूप छान करतो. मफिनच्या काही ट्रिक्स खरंच बघा, कारण या सगळ्या घरी शिकवलेल्या आहेत. मी हे कसं शिकवलं नाही याचा पण एक व्हिडिओ नंतर करेन, कारण हे खूप इझी स्टेप्स आहेत. सो मफिन, good boy, shake hand, good boy. Good boy. आणि मफिन,
हाय फाय आणि वेट 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 क्रॉस. माफू क्रॉस येस आणि माफू अप अँड होल्ड गणू बाळ. किशी 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 किशी. सो अशा खूप ट्रिक्स आहेत. तो डाऊन वगैरे सुद्धा करतो, पण आत्ता नाही दाखवू शकत आहे. तर असं आहे आमचं मफिन. त्याला खूप गुड हॅबिट्स आहेत, चांगल्याच हॅबिट्स आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक डॉग ओनरने स्वतःच्या डॉगीला असं स्मार्ट ठेवलं पाहिजे. आय होप तुमच्या सगळ्यांचे डॉगीसुद्धा खूप स्मार्ट असतील. आम्हाला नक्की एकदम कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या डॉगीचं नाव काय आहे. मी मफिन नाव ठेवायच्या मागे तेच रिझन आहे की याचा कलर ॲक्च्युली तसाच आहे. त्याला आणलेलं ना तेव्हा एकदम तो डार्क चॉकलेट सारखा आणि असा मध्ये व्हाईट, सो असा होता. सो आम्हाला मफिन हेच डोळ्यासमोर आलं. अरे मफिनची एक सगळ्यात भारी ट्रिक मी तुम्हाला दाखवते. मफिन माफू माफू हे बघ वीट कसे. हो ओके ओके. कोणी काय केलं कोणी काय केलं कोणी काय. सो ही एक ट्रिक आहे, ही खूप स्पेशल काय ट्रिक बरं आहे. सांगितलं त्याने तुला? काय बरं काय मला कळलं त्याने तुला? सांगितलं की मम्मा खूप सारे टिटू घेऊन ये हो का? आणि खूप सारे नवीन नवीन शॅम्पूज घेऊन ये. आमच्यासोबत आता आहेत माझ्या सासूबाई आणि माझे सासरे आणि माझे आई आणि पप्पा. आणि आता ना त्यांच्याकडनं ऐका मफिन बद्दल, ते सांगतील तुम्हाला. आई मफिन हा आमचा पेट छोटू छोटू डॉगी. ॲक्च्युली काय झालं, ह्या मुलांच्या मनात खूप आधीपासूनच चाललेलं, खूप आधीपासून की घ्यायचे छोटा डॉगी घ्यायचे. आम्हाला पण दोघांना कन्व्हिन्स करत होते की घेऊया, पण आम्ही जरा दुर्लक्ष केलं, कारण कसं होणार ना. तर एकदा ऑफिसमध्ये मला फोन आला की आई बघ आम्ही छोटासा डॉगी घेतला आहे. छोटं बाळ होतं ते, चक्क मला वाटतं 3-4 महिन्याचं असेल ना का दीपिका? 45 days, 45 45 डेजचं होतं. आणि मग मी ऑफिसमधून आले, घरी आले, बघते तर हा छोटं आणि माझ्या ओंकारने त्याला अगदी जवळ घेऊन, कसं असतं ना ते आईला सोडून आले. मला ते माझं हृदय तिथे द्रवलं की अरे हे पिल्लू आईला सोडून आले, पण आता ते एवढं खूप आमच्या घरात आवडतं झालंय ना, आणि तो पण खूप एन्जॉय करतोय. मफिनबद्दल सांगायचं झालं तर आमच्या घरातलं वातावरण एवढं लाईव्ह झालं ना, आनंददायी. म्हणजे मी ऑफिसमधून घरी आल्यावरती तो बसणार आणि त्याचे पुढचे जे पाय आहेत ते पुढे करणार आणि मला शेक हँड केल्यासारखं करणार. मला खूप खूप बोललो बरं की नाही तुम्हाला? वाटतं. सांगितलेलं मी तुम्हाला आधी. होय 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 खरंच मला तर खूपच छान वाटतं. मफिनबद्दल बोलायचंच काय, ते आमचं छोटं बाळच आहे एक घरातलं. आणि ते कसं शिस्तीत आहे, खूप शिस्तीत आहे, खूप डिसिप्लिन्ड आहे. म्हणजे त्याचं जे म्हणतो ना आपण ॲक्च्युली पेट का म्हणतो की ह्याचं सी शू कसं होणार, पण आमच्या घरामध्ये आम्ही तर हायजीन सगळं व्यवस्थित ठेवतो, साफसफाई पण ठेवतोच त्याची, पण तो पण तेवढा डिसिप्लिन झाला आहे. असं नाही की तो काही इकडे तिकडे नाही, तो बरोबर जाऊन त्या ह्याच्यावरती पिपॅडवरती सुशी करणार. बरोबर, अगदी बरोबर. खूप छान वाटतं, काहीच मला खूप आवडतं आमचा मफिन. मला तर पेट ॲनिमल्सबद्दल एवढी आवड अशी नव्हतीच पहिल्यापासून. ह्या मुलं लहानपणापासून मागे लागली, पण मी कधी काही परमिशन नाही दिली. आणि डायरेक्ट घेऊन आल्यानंतर मला एवढा खरा राग आला की मी बेडवरनंच बसून होतो. त्या अजिबात त्याला बघितलं नाही, काय नाही दरवाजा बंद करून आत बसलो होतो. पण नंतर हळूहळू असे रिलेशन डेव्हलप झाले की आता मफिन एकदम आवडता झालं आहे. त्याचं आम्ही सगळं खाणं पिणं सांभाळतो, त्याला एकट्याला ठेवायला बघत नाही. तो एकदम त्याने जीव असा लावला की तो एक कुटुंबातलं सदस्य झाला. कोणते फंक्शन असेल तर आपण कसं करतो पप्पा? हो आम्ही मॅनेज करतो. तरी पण आपण बरोबर तो, आणि तो एवढा शिस्तीत आहे की तो एकटा राहतो. 3-4, 4-4, 5-5 तास पण एकटा राहिलाय तो, आणि त्याला सवय लावली. असं ऐकलंय की शिजू कुठलेही डॉगी रडतात, जर घरातलं एकटं सोडून गेले ना की ते रडतात, पण त्याला लहानपणापासूनच अशा सवयी लावल्यात की तो कधीच रडणं नाही काय. उलट आम्ही आलो ना की तो आळस देत देत आमच्याकडे, तो आम्हाला कळतं की हा झोपलेला असतो. आणि पप्पाच आम्हाला स्पेशली सगळं सांगतात की तो झोपलेला, त्याला मी बरोबर वेळेवर जेवायला दिलं. हल्ली ऑब्झर्वेशन खूप आहे ना. होय खूप आहे. होय खूप. म्हणजे वेळेत जेवण जर कोण देत असेल ना तर ते पप्पा आणि आई आहेत. पण पप्पा जास्त आहेत, पप्पा जास्त कारण आहेत, हो. पप्पा 8 वाजले तुम्ही जेवण दिलं का,
2 वाजले जेवण दिलं का असं असतं. त्याचे जेवण देऊ नको, उगाच खायला देऊ नको. हो हे फारच आहे कंट्रोल करा म्हणजे त्याला काही इतर द्यायचं नाही त्याचं फूडच द्यायचं म्हणजे त्याचं वेट नाही वाढणार हे पण शिस्तबद्ध आहे एकदमच. खूप आहे. आमच्या फॅमिलीमध्ये बरेच आमचे कझिन्स आहेत की ज्यांना आवडत नव्हतं पण आता तोही त्यांनाही तो आवडायला लागलाय त्यालाही ते घेत असतात आणि मग सगळ्यांना त्याने अगदी आपलंसं करून टाकलेलं आहे. हो. म्हणजे सगळे असे असतात की मफिनला आणल्याशिवाय तुम्ही येऊ नका. हो तेच हे ना सध्या चालू आहे आमच्या घरी. मफिन मेसेज सुद्धा केलेला जातो केलेलं मला. आहे. त्याच्याशिवाय आणि entry नाही मफिनचं तुम्हाला. खेळणं जे आहे ना म्हणजे त्याला बॉलने घ्यायचं तर तो बॉल तुमच्या जवळ आणणार आणि म्हणजे पायाने आणणार आणि सांगणार भोंकणार म्हणजे तुम्ही खेळा माझ्याशी ही त्याची जी भाषा आहे ना त्याला बोलता येत नाही पण ही भाषा आम्हाला खूप काही सांगून जाते रिअली. नाही सोबत राहून ना मला असं वाटतं सोबत राहून त्यांच्या आपल्याला कळतं की याला एक्झॅक्टली काय काय हवंय, पाहिजे बरोबर आहे. तो आपल्याला काय दाखवतोय. घरी गेला त्याला भुंकणार आणि मग त्याच्या मागून मागून तो दाखवणार की मला इकडे बसायचं आहे, Yes. मला हे हवंय, Yes, मला correct. ते दे. आणि मग डॉगी पाळण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता जर लोकांना सांगायचं असेल तर? मी तर असं सांगेन की डॉगी घरात असणं हे खूप चांगलं आहे त्याचं कारण असं की आपलं मन खूप त्याच्यामध्ये गुंतून राहतं आपण सगळं विसरतो ॲक्च्युली. मला तर असं वाटतं की असावं एक छोटंसं डॉगी पेट असावं भलेही काही असेल कॅट असेल डॉगी असेल काही असावं आणि एक आपण ते मला असं वाटतं की एक सेवा पण करतो असं मला वाटतं तेच. आणि बाहेरून किती तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल ना तुम्ही आलात आणि त्याला बघितलं ना की खरंच सगळं विसरायला होतं. काहीच नाही लक्षात राहत की काहीतरी स्ट्रेस होता कोणीतरी मला काहीतरी बोललं होतं मला हे झालं ते काहीच लक्षात नाही राहत. तुम्ही त्याच मिनिटाला दरवाजात बसणार कारण ती जी हलत असते ना शेपटी ती बघून इतका आनंद होतो ना मी आपल्याला. माझ्या शेड्यूलचं सांगू इच्छितो की माझं शेड्यूल असं आहे की सकाळी गेलो दुपारी आलो वर्कआउट केला परत मी सेशन्सला जातो. सो संध्याकाळच्या सेशन्स नंतर मी एकदम थकलेला असतो आणि मी अराऊंड एक 10-10:30च्या सुमारास मी घरी येतो. तर तेव्हा येताना मला आमच्या डोक्यात सगळ्यांच्या एक असतं अरे मफिनचं वेलकमिंग हे आमच्यासाठी कसं असेल. तर जसं दार आम्ही बेल मारतो बेल वाजवल्यावर आम्ही एंटर करतो तर मफिन माझ्या अंगावर एकदम असा आणि तसं नाही आला ना तर सगळे 10 वेळा आवाज देतात. हो, 10 वेळा आवाज मफिन. आम्ही गावावरून आलो 15 दिवस गावी गेलेलो म्हणजे आमची अनुपस्थिती होती घरामध्ये. जेव्हा आम्ही आलो ना सकाळी पहाटे तेव्हा दरवाजा उघडला हा एवढा आनंदाने त्याने मिठ्या मारला चक्क तो जस्ट जम्प करत होता एवढं बापरे आम्हाला पण माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे त्याला हा कळतच नव्हतं की कोणाकडे जाऊ माझ्याकडे नुसता भिरभिरत होता अक्षरशः. वी लव्ह मफिन. We love muffin. आणि हा ब्लॉग आता आपण इथेच संपवूया. हो. पण पुढचे ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा कारण पुढच्या सगळ्या ब्लॉगमध्ये आय थिंक तुम्हाला मफिन आता दिसेल मफिनचे शॉर्ट्स दिसतील काही ना काहीतरी असेल. आणि मी नक्की यावर व्हिडिओ बनवणार आहे की ट्रेन कसं करायचं स्वतःच्या डॉगला घरच्या घरी. तोपर्यंत बाय बाय. आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब हो करा. हे महत्वाचं आहे. नाही तुम्ही सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट पण करा आणि मग सगळे व्हिडिओ बघा. सगळे व्हिडिओ व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच. थँक्यू धन्यवाद.